Hello students, in our previous lecture we are solve problem number 5th. Again we revise this problem. बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 5 हा आपण सोडवला होता. परत आपण त्याचे रिव्हिजन आपण घेणार आहे. ओके, मग यामध्ये मिस्टर राज हू मेंटेन्स हिज बुक्स ऑन सिंगल एंट्री सप्लाइज यू फॉलोइंग इन्फॉर्मेशन. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 आणि बॅलन्स शीट त्याच तारखेची 31 मार्च 2020. म्हणजे मिस्टर राज हा एक बिझनेसमन आहे किंवा शॉपकीपर आहे. तो त्याचं रेकॉर्ड्स काय करत आहे, सिंगल एंट्री प्रमाणे मेंटेन करत आहे आणि त्याने इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. अकॉर्डिंग टू हिज इन्फॉर्मेशन we have to prepare trading and profit and loss account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date 31st March 2020. बघा, मग यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज दिलेले आहेत. त्यामध्ये 3 कॉलम पर्टिक्युलर्स, डेट दिलेली आहे, क्लोजिंग डेट दिलेली आहे. 1/4/2019 रुपीज याला आपण म्हणतो ओपनिंग बॅलन्सेस. काय दिलेले आहेत, ओपनिंग बॅलन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. 31/3/2020 म्हणजे तुमचा असणार आहे क्लोजिंग डेट. ओके, क्लोजिंग डेटचा बॅलन्स सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. ओके, मग यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे, तर ट्रेड क्रेडिटर्स दिलेले आहेत. ओपनिंग आहे 25,000, क्लोजिंग आहे 27,000. ट्रेड डेटर्स आहेत 48,000, क्लोजिंग आहेत 55,000. म्हणजे ओपनिंग आहेत 48,000, क्लोजिंग आहेत 55,000. स्टॉक दिलेला आहे, स्टॉक 64,000 ओपनिंग आणि क्लोजिंग आहे 73,000. मशिनरी दिलेली आहे 1,55,000 ओपनिंग आणि क्लोजिंग सुद्धा 1,55,000. सेकंड अकाउंट दिलेला आहे ते कॅश अकाउंट दिलेला आहे. त्यामध्ये रिसिप्ट आणि पेमेंट साईड दिलेली आहे. रिसिप्ट साईड आपण आधी रीड करूया. बघा, रिसिप्ट साईडमध्ये बँक बॅलन्स दिलेला आहे आणि त्याची डेट दिलेली आहे. बँक बॅलन्स जो आहे हा तो कोणत्या तारखेचा आहे, तर 1/4/2019. याचा अर्थ हा जो बँक बॅलन्स आहे तो 1/4 म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. बघा मी इथं लिहिलेला आहे. ओके, याच्यावरून आपण इझिली ज्यावेळेस आपण हे असं तो आयटम कोणत्या ठिकाणी जाईल हे त्याच्या समोर जर आपण काय केलं, त्याच्या समोर जर लिहिलं तर आपल्याला ते काय होणार आहे की प्रिपेअर करण्यासाठी काय केलं जाईल, इझी होईल की हा अकाउंट किंवा हा आयटम कुठे जाणार आहे. तर बघा, बँक बॅलन्स दिलेला आहे. डेट बघा 1/4/19 आहे म्हणजे हा बँकेचा ओपनिंग बॅलन्स आहे. ओके, किती रुपये, 7,000 रुपये. त्याचबरोबर कॅश सेल्स दिलेली आहे. कॅश सेल्स म्हणजे तुम्ही रोखीने माल विकलेला आहे. किती रुपयाचा, 4,90,000चा. ओके, तर याचा सुद्धा इफेक्ट कुठं जाईल हे सुद्धा आपण कालच्या प्रॉब्लेममध्ये काय केलं, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. आता कॅश फ्रॉम डेटर्स इग्नोर का म्हटलं, तर डेटर्सकडून कॅश आली तर डेटर्सचा आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्स दिलेला आहे. त्याचबरोबर ॲडजस्टमेंटमध्ये बघा इथं की आपल्याला काय सांगितलेलं आहे, क्रेडिट परचेस आणि क्रेडिट सेल्स दोन्ही दिलेले आहेत. याचा अर्थ आपल्याला कोणतीही वर्किंग नोट तयार करण्याची आवश्यकता राहणार नाही. ओके, म्हणजे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स याचा ऑलरेडी इफेक्ट डेटर्स अकाउंटला झालेला आहे आणि दुसरा इफेक्ट बघा या कॅश अकाउंटला झालेला आहे. म्हणजे त्यामुळे हे कॅश रिसिव्ड कुठेही येणार नाही, 2,43,000. त्यानंतर पेमेंट साईड आपण रीड करूया. पेमेंट टू क्रेडिटर्स. आता पेमेंट टू क्रेडिटर सुद्धा आपण काय म्हणलं की हे सुद्धा इग्नोर का केलं जाईल, तर बघा ओपनिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स आणि क्लोजिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स दोन्ही दिलेलं आहे. त्याचबरोबर क्रेडिट परचेस सुद्धा दिलेली आहे. ओके, जे आपण क्रेडिटर्स अकाउंट ओपन करून फाइंड आउट करतो. त्यामुळे क्रेडिटर्स अकाउंट ऑलरेडी ओपन होऊन ते क्लोज झालं असेल
तेव्हाच हे बॅलन्स आपल्याला मिळालेले असणार आहेत. ओके, त्यामुळे हे काय होणार आहे, इग्नोर होणार आहे 5,10,000 रुपये. ओके, त्यामुळे हे कुठेही विचारात घेतले जाणार नाही. त्यानंतर दिलेले आहे वेजेस. वेजेस हा काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातात, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात, हे आपण पाहिलेलं आहे किंवा फॉर्मॅटमध्ये ते आपण शिकलेलो आहे. इन्शुरन्स, इन्शुरन्स काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातात, खर्च आहे, खर्च जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इन्शुरन्स असेल, रेंट असेल, सन्ड्री एक्सपेन्सेस असतील, हे सर्व खर्च इनडायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण काय करत असतो, लिहित असतो. ओके, त्याचबरोबर ड्रॉइंग्ज आहे. ड्रॉइंग्ज म्हणजे काय, तर एक त्या जो कोण ओनर आहे म्हणजे मिस्टर राज आहे, त्यानं काय केलं असेल, बिझनेसमधून तेवढी रक्कम काढली असेल 62,000 रुपये, किंवा काही गुड्स घेतला असेल. ओके, आता स्पेसिफिक इथं सांगितलं नाही तर आपण काय म्हटलेलं आहे, कॅश अकाउंटला इफेक्ट दिलेला आहे, याचा अर्थ त्यानं काय घेतलेले आहे, बिझनेसमधून कॅश घेतलेली आहे. लक्षात आले. तर ड्रॉइंग्ज म्हणजे काय, तर पर्सनल यूजसाठी बिझनेसमधून त्यानं काय केलेले असेल, कॅश घेतलेली असेल. मग ही कॅश कशातून लेस होईल किंवा ड्रॉइंगचा काय इफेक्ट होईल, तर तेवढ्या रकमेनं त्याचं कॅपिटल हे काय केलं पाहिजे, आपल्याला कमी केलं पाहिजे. लक्षात आलं की तेवढ्या रकमेनं बिझनेसनं देणं काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे मिस्टर राजचं. ओके, का तर 62,000 हे काय घेतलेले, कॅश घेतलेले. आता देणं का म्हणतो, तर कॅपिटल हे बिझनेसची लायबिलिटी आहे की त्या ओनर्सला आपण एवढं देणं आहे. ओके, का तर आपण सेपरेट एंटिटी ही कन्सेप्ट अभ्यासली असेल तुम्ही 11वी किंवा 12वीमध्ये, म्हणजे बिझनेस आणि ओनर हे दोन सेपरेट वेगवेगळ्या एंटिटीज आहेत, त्या एकत्र करता येणार नाहीत. म्हणून कॅपिटल हे बिझनेसची लायबिलिटी असते. जर ड्रॉइंग्स केलं त्यानं कॅशमध्ये, तर तेवढ्यानं त्या बिझनेसमधून लायबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून हे कॅपिटलमधून आपण लेस करणार आहे. त्यानंतर बॅलन्स ॲट बँक आपण पाहिला 31/3/2020 म्हणजे 2020. हा कोणता बॅलन्स असणार आहे, तर हा आहे बॅलन्सिंग फिगर. बघा, जर तुम्ही पाहिलं तर रिसिप्ट साईडची टोटल 7,40,000 येते आणि पेमेंट साईडची टोटल ही 7,20,000 येते. ओके, सो 7,20,000 म्हणजे टोटल जास्त आहे ते आपण पेमेंट साईडला घेतली, आणि डिफरन्स जो आला तो आपल्याकडे शिल्लक राहिलेला कॅश बॅलन्स असणार आहे. ओके, आता हा कॅश बॅलन्स कुठे जाणार आहे, तर ते सुद्धा मी सांगितलं की ओपनिंग बॅलन्स जाईल ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला, आणि क्लोजिंग बॅलन्स बँकेचं जाईल क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आता इथं बघा, आपल्याला कॅपिटल कुठं दिलेलं आहे का, तर दिलेलं नाही. मग कॅपिटल कसं शोधावं लागेल, तर आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागेल. वर्किंग नोट कोणती तयार होईल, तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, त्यालाच आपण म्हटलं जातं ओपनिंग बॅलन्स शीट. त्यावरून आपण कॅपिटल काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो इझिली. ओके, तर हा प्रॉब्लेम आहे. याचे ॲडजस्टमेंट आहे डिस्काउंट टू डेटर्स, म्हणजे डेटर्सला डिस्काउंट दिला. बघा, एक इफेक्ट झाला असेल डेटर्स अकाउंटला. ओके, आता डिस्काउंट अकाउंट ओपन करत नाही, परंतु डिस्काउंट दिला हा बिझनेसचा लॉस आहे. लॉस कुठे जातो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल. त्याचबरोबर डिस्काउंट मिळालेला आहे क्रेडिटर्सकडून, म्हणून क्रेडिटर्स अकाउंटला एक इफेक्ट झालेलाच असेल, परंतु तो आपला गेन आहे, त्या बिझनेसचा फायदा आहे. फायदा कुठे जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. लक्षात येते. तर या पद्धतीत आता क्रेडिट सेल्स कॅश सेल्समध्ये ॲड होईल, आणि परचेसेस कुठं जातील, तर कॅश परचेसमध्येच, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातील. जर कॅश परचेसेस नसतील तर क्रेडिट परचेस ॲज इट इज आपण तिथं लिहिणार आहे. ओके, तर हा प्रॉब्लेम आपण काल सोडवलेला आहे. परत एकदा आपण रिवाइज करतोय. बघा, मग ट्रेड क्रेडिटर्स ओपनिंग बॅलन्स जाईल लायबिलिटी साईड ओपनिंग बॅलन्स शीट, म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट आपण कशासाठी प्रिपेअर करणार आहे, कॅपिटल शोधण्यासाठी. मग ज्या ज्या लायबिलिटी 1/4/2019च्या आहेत त्या सर्व जातील ओपनिंग बॅलन्स शीटलाच, म्हणजे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2019. ओके, मग ट्रेड क्रेडिटर्स ओपनिंग जाईल ओपनिंग बॅलन्स शीटला. बघा दिलेलं आहे का, तर जर तुम्ही पाहिलं तर
आपल्या लक्षात येईल की बघा ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण काढलं. ओके, तर बघा इथं ओपनिंग स्टेटमेंट्स ट्रेड क्रेडिटर्स गेलेले आहेत का, दिलेले आहेत. ओके, त्यानंतर ओपनिंग स्टेटमेंट्स झाल्यानंतर ओपनिंग स्टेटमेंटमध्ये बघा 25,000 आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर आपण ट्रेड डेटा क्लोजिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स, हे काय आहे, क्लोजिंग बॅलन्स तो कुठं जाईल, लायबिलिटी साईडला, क्लोजिंग बॅलन्स शीटला. ट्रेड डेटर्स कुठे किती रुपये आहेत, 48,000 ओपनिंग आहेत. ओपनिंग जाईल ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आणि क्लोजिंग जाईल क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्यासाठी आपण त्याच्या पुढे लिहिलेलं आहे ॲसेट साईड ओपनिंग बॅलन्स शीट, ॲसेट साईड क्लोजिंग बॅलन्स शीट. ओके सर, तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे की आपण कोणकोणते आयटम कुठे कुठे ट्रान्सफर किंवा कुठे ट्रान्सफर करणार आहेत ते. ओके, तर यानुसार आपण ते काय केलेलं आहे, तर ट्रान्सफर केलेल्याचं सांगितलेलं आहे. बघा म्हटलंय का इथं कुठे जाईल, ट्रेड डेटर्स ओपनिंग जाईल ओपनिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड, ट्रेड डेटर्स क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड. स्टॉक, आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं की ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक असे दोघांचे मिळून 4 इफेक्ट होतात. 4 इफेक्ट कुठे होतात, तर ओपनिंग स्टॉक असेल तर ओपनिंग स्टॉकचे 2 इफेक्ट आणि क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट, असे 4 इफेक्ट आपल्याला द्यावे लागतात. आता ओपनिंग स्टॉकचा इफेक्ट कुठे जाईल, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाईल. ओके, आणि दुसरा इफेक्ट जाईल तो म्हणजे स्टॉक ही आपली ॲसेट आहे ती ओपनिंगची आहे, ओपनिंगची असल्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीटला ते आपल्याला ॲसेट साईडला लिहावी लागेल. म्हणून इथं मी एक आकडा दिलेला आहे तो म्हणजे ॲसेट साईड ओपनिंग बॅलन्स शीट, आणि दुसरा इफेक्ट आपण सांगितला ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. बघा इथं दिलेलं आहे का, यस सर दिलेलं आहे, समजलं, यस सर समजलेलं आहे. ओके, तर यानुसार ओके, तर आपण काय केलेलं आहे, तर त्या आयटमच्या पुढं लिहिलेलं आहे की हा आयटम कुठे आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे ते. ओके, यामुळे काय होणार आहे, तर प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण सॉल्व करू त्यावेळेस आपल्याला इझिली किंवा पटपट आपण ते काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. यासाठी आपण त्या आयटमच्या पुढे लिहिलेलं आहे की हा आयटम कुठे जाईल. लक्षात आला. त्याच पद्धतीत आपण पाहिलं की क्लोजिंग स्टॉकचा 2 इफेक्ट कसे होतात हे सुद्धा आपण इथं पाहिलं. क्लोजिंग स्टॉकचे सुद्धा 2 इफेक्ट, एक म्हणजे स्टॉक आहे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, करंट ॲसेटला, आणि दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सेल्सच्या खाली. ओके, हे झालं ओपनिंग आणि क्लोजिंग. त्यानंतर मशिनरी दिलेली. आता मशिनरी म्हणजे काय, आपली फिक्स्ड ॲसेट्स, ओपनिंगला सुद्धा तेवढीच आहे, क्लोजिंगला सुद्धा तेवढीच आहे. म्हणजे यामध्ये कोणतंही ॲडिशन आणि डिलिशन झालेलं नाही. म्हणजे डिलिशन म्हणजे काय, तर डेप्रिसिएशन असेल किंवा मशिनरी विकलेली असेल तर आपल्याला रिसिप्ट साईडला दिसेल, जर खरेदी केलेली असेल तर आपल्याला पेमेंट साईडला दिसेल. लक्षात आलं. परंतु यामध्ये जी ओपनिंग आहे तीच क्लोजिंग आहे. याचा अर्थ या इयरमध्ये कोणतीही नवीन मशिनरी घेतलेली नाही किंवा कोणतंही डेप्रिसिएशन त्याच्यावर झालेलं नाही. मशिनरी आहे तशी आहे 1,55,000. म्हणजे ओपनिंगचे 1,55,000 आहे ती ओपनिंग बॅलन्स शीटला आपल्याला काय करावे लागेल, लिहावी लागेल, आणि क्लोजिंग आहे ती क्लोजिंग बॅलन्स शीटला. म्हणजे इथं ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आपण सगळा काय केलेला आहे, सर्वच्या सर्व बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे रिस्पेक्टिव्ह अकाउंटला. तर यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटी आहेत. ओके, मग त्या रिस्पेक्टिव्ह बॅलन्स शीटला आपण ते काय केलेलं आहे, पाठवले आहेत. रिस्पेक्टिव्ह म्हणजे काय, तर ओपनिंग बॅलन्स शीटला ओपनिंग बॅलन्स पाठवला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला क्लोजिंग बॅलन्स आपण पाठवलेला आहे. आता सेकंड पॉईंटवर या, तो म्हणजे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेले आहेत. चालू वर्षी जे काय झालेलं आहे इन्कम किंवा रिसिप्ट किंवा पेमेंट केलेले आहेत ते दिलेलं आहे. यामध्ये बॅलन्स दिलेला आहे बँकेचा, किती तारखेचा आहे बघा, 1/4/2019 आहे. म्हणजेच हा बँक बॅलन्स आपला कोणता आहे, तर हा बँक बॅलन्स आपला ओपनिंग आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा, ॲसेट साईड ओपनिंग बॅलन्स शीट. ओके, म्हणजे हा बॅलन्स कुठे जाईल, तर बॅलन्स शीट जी आहे ओपनिंग तिच्या ॲसेट साईडला करंट ॲसेट्समध्ये आपण 7,000 रुपये लिहिणार आहे. ओके,
का लिहिणार आहे तर ओपनिंग कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे ना, ते प्रिपेअर करायचं आहे त्यासाठी लिहिणार. जर कॅपिटल दिलं असतं तर आपण ते शोधलं नसतं. लक्षात आलं. कॅश सेल्स दिलेला आहे. कॅश सेल्स किती आहे 4,90,000. कॅश सेल्स कुठे जातो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ओके. बाय सेल्स, सेल्समध्ये आपण काय म्हणत असतो बाय सेल्स, आणि सेल्समध्ये आपण काय करत असतो कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स असे दोन आयटम ॲड करून टोटल सेल्स लिहित असतो 4,90,000. त्यानंतर कॅश फ्रॉम डेटर्स. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कॅश फ्रॉम डेटर्स म्हणजे काय आहे तर डेटर्सकडून पैसे आले त्याचा एक इफेक्ट झालेला आहे कॅश अकाउंटला, दुसरा इफेक्ट तुमच्या डेटर्स अकाउंटला झालेला असेल. म्हणजे आता फायनल अकाउंटमध्ये याचा कोणताही इफेक्ट होणार नाही. ओके. त्यानंतर पेमेंट साईड, पेमेंट टू क्रेडिटर्स म्हणजे आता आपण पैसे दिले क्रेडिटर्सला. ओके. याचा एक इफेक्ट तुमच्या क्रेडिटर्स अकाउंटला झालेला असणार आहे आणि एक इफेक्ट इथं झालेला दिसतो आपल्याला कॅश अकाउंटला. ओके. त्यानंतर वेजेस. वेजेस काय आहे तर डायरेक्ट खर्च आहे. ओके. डायरेक्ट खर्च आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातात तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग वेजेस असतील. ओके. वेजेस असतील, वेजेस अँड सॅलरी असेल, फ्रेट असेल, ॲक्ट्रॉय असेल. ओके. अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील. हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. हे फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ओके. तर वेजेस कुठे जातील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील. ओके. त्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्स काय आहे इनडायरेक्ट खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातात तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात. मग इन्शुरन्स असेल, रेंट असेल, सन्ड्री एक्सपेन्सेस असतील, हे कुठे जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल. त्यानंतर ड्रॉइंग्स बघा. ड्रॉइंग्स काय आहे तर पर्सनल कामासाठी किंवा पर्सनल पर्पजसाठी त्या पार्टनरने किंवा ओनरने काय केलं असेल कॅश तेवढी बिझनेसमधून काढली असेल ते आपण काय करतो तर ती कॅपिटलमधून मायनस करतो, डिडक्ट करतो. ओके. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे बँकेचा 31 मार्च 2020चा. तो क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच आपली ती काय आहे ॲसेट आहे, करंट ॲसेट आहे. करंट ॲसेट्स आपण कुठं लिहिणार तर क्लोजिंग असल्यामुळे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिणार आहे. लक्षात आलं. ओके. त्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये बघा डिस्काउंट टू डेटर्स. डिस्काउंट टू डेटर्स काय आहे आपलं तर डिस्काउंट टू डेटर्स हे आपलं लॉस आहे. ओके. म्हणजे आपण काय केलेलं आहे डिस्काउंट अलाउड केलेला आहे डेटर्सला 9,000 रुपये. मग तो लॉस आहे. लॉस कुठे जाईल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काही ते लिहिलेलं आहे. बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहे. डिस्काउंट रिसिव्ड आहे म्हणजे मिळालेला आहे. मिळालेला आहे म्हणजे तो आपला फायदा आहे. फायदा कुठं जातो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाईल. क्रेडिट सेल्स तुम्हाला दिलेली आहे 25,900. ती कुठे जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ॲड इन कॅश सेल्स. ओके. आणि क्रेडिट परचेससुद्धा दिलेले आहेत. क्रेडिट परचेस कुठे जातात तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅश परचेसेसमध्ये आपण ते काय करणार आहे ॲड करणार आहे. इफ कॅश परचेसेस इज गिवन इन द प्रॉब्लेम. केव्हा ॲड केली जाईल जेव्हा कॅश परचेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिली जाईल तेव्हा क्रेडिट परचेस ही कॅश परचेसमध्ये आपण ॲड करणार आहे. जर दिली नसेल तर ॲज इट इज क्रेडिट परचेस डायरेक्ट आपण परचेस म्हणून घेणार आहे. त्यानंतर आपण सोल्युशन पाहिलं किंवा सोल्युशन केलेलं आहे. ओके. तर सोल्युशन इन द बुक्स ऑफ मिस्टर राज. ओके. तर ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे बघा ओपनिंग बॅलन्समध्ये दिलेला आहे का हो सर दिलेला आहे. किती आहे तो 25,000 रुपये आहे. किती आहे 25,000 रुपये आहे. ओके. त्याला मी येलो कलरने हायलाईट करतो हे तुमच्या लक्षात येईल. ओके. किती दिलेला आहे सर 25,000 रुपये दिलेला आहे. मग 25,000 रुपये हा ओपनिंग स्टॉक आहे. ओके. सॉरी किती आहे सॉरी ओपनिंग स्टॉक हा 64,000 आहे सर. सॉरी सर चुकलं तुमच्याकडून. तुम्ही क्रेडिटर्सला स्टॉक म्हटला. ओके. सो स्टॉक आपला किती आहे तर बघा इथं स्टॉक दिलेला आहे. स्टॉक किती आहे स्टॉक आहे 64,000 रुपये 64,000. हा आहे ओपनिंग. मी ओपनिंगचं काय म्हटलं ओपनिंगचे दोन इफेक्ट होतात. एक इफेक्ट बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके. मी आता अमाऊंटला फक्त हायलाईट करतो किती आहे 64,000 रुपये. ओके. आता हा झाला एक इफेक्ट म्हणून मी याच्या
पुढे लिहितो ब्रॅकेटमध्ये एक इफेक्ट आम्ही इथं दिलेला आहे. ओके, एक इफेक्ट दिलेला आहे. ओके, आणि त्याला रेड करतो. आता दुसरा इफेक्ट कुठे जाईल तर स्टॉक ओपनिंग आहे. मग ओपनिंग बॅलन्स शीट आपण प्रिपेअर केलेली आहे. कशासाठी केलेली आहे तर ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला कॅपिटल शोधण्यासाठी वर्किंग नोटमध्ये आपण ती प्रिपेअर केलेली आहे. लक्षात येते, ओपनिंग बॅलन्स शीट आपण प्रिपेअर केलेली आहे. कशासाठी तर आपल्याला कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी. तर बघा, ओपनिंग स्टॉक हा ओपनिंग ॲसेट्सला लिहिलेला आहे का सर? लिहिलेला आहे बघा, 64,000 रुपये. ओके, 64,000 रुपये आपण दिलेला आहे. म्हणजे हा झाला सेकंड इफेक्ट. ओके, सेकंड इफेक्ट वर्किंग नोटमध्ये झालेला आहे. कशासाठी तर कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी. ओके, दोन इफेक्ट झाले. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट येतो तो परचेसेस. आपण सिक्वेन्सनं जात आहे. ओके, सोल्युशनमध्ये सिक्वेन्सनं जात आहे. मग आता परचेसेस कुठे लिहितो आपण तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आता कॅश परचेसेस आहेत का तर कॅश परचेसेस दिलेले नाहीत. कॅश परचेसेस दिलेले नसतील तर क्रेडिट परचेसला आपण काय म्हणतो तर सर्व परचेस असे म्हणतो. डायरेक्ट परचेसेस आपण काय म्हणणार आहे, नाव देणार आहे. बघा, 5,31,000 आणि हे परचेसेस कुठं दिलेले आहेत तुम्हाला तर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. बघा इथं 5,31,000 ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. ओके, त्यानंतर झालं तिचा इफेक्ट झाला, आता त्या विचारात घेणार नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं की वेजेस वगैरे लिहितो. ओके, पण सिक्वेन्सनं जाऊया. आता ओपनिंग बॅलन्स प्रमाणे जाऊया. ओके, स्टॉक झालेला आहे, परचेसेस झालेले आहे, दोन आयटम्सचे आपण इफेक्ट दिले. ओके, आता सिक्वेन्सनं जाऊया. ट्रेड क्रेडिटर्स दिलेले आहेत. ओपनिंग कुठं जाईल तर ओपनिंग बॅलन्स शीटला गेलेले आहेत का बघा, लायबिलिटी साईडला 25,000. ओके सर, गेलेले आहेत. बघा इथं 1 एप्रिलचा बॅलन्स आहे 25,000 रुपये. तर आपण काय केलेले आहेत, पाठवलेले आहेत लायबिलिटी साईडला. आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे का तर बघा, क्लोजिंग बॅलन्स हा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाईल. ओके, इथं बघा ट्रेड क्रेडिटर 27,000 रुपये आपण काय केलेले आहेत, पाठवलेले आहेत. त्यानंतर डेटर्स ओपनिंग आहे 48 आणि क्लोजिंग आहे 55,000. बघा, पाठवलेलं आहे का तर पाठवलेलं आहे सर. बघा, डेटर्स आहेत 55,000 क्लोजिंग बॅलन्स. ओके, आणि ओपनिंग बॅलन्स किती आहे तर ओपनिंग बॅलन्स इथे बघा 48,000 रुपये आहे. ओके, म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग ॲट द टाईम आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा काय आहे, स्टॉक आहे. स्टॉकचा ओपनिंग झाला मात्र क्लोजिंग आपण दिलेला आहे का, क्लोजिंगचा इफेक्ट दिलेला नव्हता. ओके, त्यामुळे क्लोजिंगचा इफेक्ट आपण देऊन टाकूया. क्लोजिंगचा इफेक्ट 73,000चा दोन इफेक्ट होतील. एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बघा इथं गेलेला आहे का, सेल्सच्या खाली बाय सेल्स म्हणा, बाय सेल्सच्या खाली 4 ओळी जागा सोडा आणि नंतर स्टॉक लिहा. का 4 ओळी जागा सोडा तर कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स आणि सेल्स रिटर्न असेल तर आपल्याला त्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. यासाठी 4 ओळी जागा सोडणं कधीही बेटर ठरतं. आणि त्याच्यानंतर आपण काय लिहिणार आहे, स्टॉक लिहिणार आहे 73,000. हा झाला एक इफेक्ट स्टॉकचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट मी कुठे सांगितला होता तर हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉक कुठे जाईल, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. बघा गेलेला आहे का तर बघा क्लोजिंग स्टॉक इथं म्हटलेला आहे आपण आणि त्याचा इफेक्ट दिलेला आहे 73,000 रुपयांचा. ओके, 73,000 रुपीज. त्यानंतर सिक्वेन्सने जाऊयात आपण. त्यानंतर आपण स्टॉक झाल्यानंतर मशिनरी ओपनिंग क्लोजिंग. आता मशिनरी ही फिक्स्ड ॲसेट्स आहे. फिक्स्ड ॲसेट्स ओपनिंग जाईल ओपनिंग बॅलन्स शीटला. ओके, बघा ओपनिंग बॅलन्स शीट आपण कशासाठी प्रिपेअर केली तर ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर केली आपल्याला ओपनिंग कॅपिटल शोधण्यासाठी. बघा इथं ओपनिंग बॅलन्स 1,55,000 ओपनिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर केले का, ओपनिंग बॅलन्स शीट आहे. ओके, 1 एप्रिल 2019 केलेला आहे सर. आणि क्लोजिंग बॅलन्स सुद्धा सेम आहे. कुठे जाईल तो सुद्धा तिथेच जाईल. ओके, 1,55,000 रुपये गेलेला आहे का सर, गेलेला आहे. ओके, समजलं? येस सर, समजलेलं आहे. पुढे आता यामध्ये बघा
आपण ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स सर्व ट्रान्सफर केले. आता काय करणार आहे, कॅश अकाउंट आपण ट्रान्सफर करणार आहे. ओपनिंग बँक बॅलन्स दिलेला आहे. ओके, किती आहे, 7,000 रुपये आहे सर. 7,000 रुपये आहे. मग 7,000 ओपनिंग ॲसेट राहील ना 7,000ची. मग ही ओपनिंग ॲसेट्स कुठे जाईल, तर ओपनिंग ॲसेट जाईल ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बघा, ओपनिंग बॅलन्स, बँक बॅलन्स, ओपनिंग किती आहे, 7,000 रुपये आहे. ओके, 7,000 रुपये आपण ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतले. त्यानंतर सिक्वेन्सनं जाणार आहोत, तर रिसिप्ट साईड रीड करणार आहोत. कॅश सेल्स, कॅश सेल्स कुठे जाईल, तर 4,90,000ची कॅश सेल्स आहे ऑर्गनायझेशनची किंवा कंपनीची. ती जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा, मी लिहिलं बाय सेल्स. ओके, बाय सेल्स लिहिलं का, यस सर लिहिलेलं आहे. त्याच्या खाली मी काय म्हटलं, क्रेडिट सेल्स, आणि त्याची रक्कम इनर कॉलमला लिहिलेली आहे. काय इनर कॉलमला लिहिली, तर कॅश सेल्समध्ये आपण क्रेडिट सेल्स काय करणार आहे, ॲड करणार आहे. आणि सेल्स रिटर्न दिलं असेल तर ती मायनस होणार आहे. ओके, परंतु सेल्स रिटर्न प्रॉब्लेममध्ये नाही, नसेल तर घेऊ नका, दिलं असेल तर मायनस होईल. ओके, त्यानंतर 4,90,000 लिहिले. त्यानंतर इनर कॉलमला लिहिल्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स विचारात घेणार नाही. का विचारात घेणार नाही, तर जे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स आहेत त्याचे ऑलरेडी इफेक्ट काय केलेले आहेत, झालेले असणार. ओके, डेटर्स अकाउंटला आणि कॅश अकाउंटला. तर कॅश अकाउंटला इफेक्ट दिसतोय, डेटर्स अकाउंटला सुद्धा झालेला असेल. त्यामुळेच आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स, त्याचबरोबर क्रेडिट सेल आणि क्रेडिट परचेस दिलेला आहे. लक्षात आलं, तर हे इग्नोर होईल. मग आपण रिसिप्ट साईड तर सर्व ट्रान्सफर केलेली आहे. आता पेमेंट साईड, पेमेंट साईडमध्ये पेमेंट्स टू क्रेडिटर्स दिलेले आहे 5,10,000 रुपयांचे. 5,10,000 रुपये इग्नोर करा, विचारात घेऊ नका. मी असं सांगितलं का घेऊ नका, तर क्रेडिटर्सचा क्लोजिंग आणि ओपनिंग दिलेला आहे, क्रेडिट परचेस आपल्याला दिलेली आहे. ओके, म्हणजे इथं मिसिंग आयटम कोणताच नाही. याचा अर्थ हे अकाउंट ऑलरेडी प्रिपेअर केलं असेल आणि क्लोज केलं असेल, त्यामुळे याचा इफेक्ट कुठेही जाणार नाही. ओके, आपल्याला पाहिजे ते काय, तर क्लोजिंग कॅश, यासाठी हा इफेक्ट इम्पॉर्टंट आहे. परंतु कॅशबुकला इफेक्ट झाला आहे, याचा अर्थ तुमच्या क्रेडिटर्सला सुद्धा इफेक्ट झालेला असणार आहे. त्यामुळे तर तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटर्सचा दिलेला आहे आणि क्रेडिट परचेस सुद्धा दिलेले आहे. ओके, त्यामुळे हे विचारात घेणार नाही. ओके सर, हे विचारात घेणार नाही. त्यानंतर वेजेस, वेजेस काय आहे, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस जातात कुठे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील. ओके, सो ट्रेडिंग अकाउंटच्या मी काय करतो, डेबिटला ट्रान्सफर केलेत का बघतो. तर बघा, वेजेस जे आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण काय केलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत. ओके, त्यानंतर इन्शुरन्स, रेंट आणि सन्ड्री एक्सपेन्सेस हे तिन्ही इनडायरेक्ट खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातात. लिहिलेत का, तर येस सर लिहिलेले आहेत. किती रुपये, तर 7,500, 22,500 आणि 38,000 रुपये लिहिलेले आहेत. ओके, 38,000 रुपये लिहिलेले आहेत. हे खर्च आहेत, इनडायरेक्ट आहेत, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातात. त्यानंतर आता राहिला प्रश्न ड्रॉइंगचा. ओके, ड्रॉइंग्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं ड्रॉइंग म्हणजे काय. ओके, आता हा 65,000चा कधी लेस होईल, ज्यावेळेस आपण कॅपिटल फाइंड आउट करू त्याच वेळी आपल्याला मिळणार आहे. ओके, मग याच्या समोर आपण काय करणार आहे, स्टार करणार आहे. स्टार का करणार आहे, तर हा आयटम अजून आपला लिहायचा राहिलेला आहे किंवा लेस करायचा राहिलेला आहे कॅपिटलमधून, म्हणून याला आपण काय केलेलं आहे, स्टार केलेलं आहे. लक्षात आलं. आता स्टार ज्यावेळेस ट्रान्सफर करू त्यावेळेस स्टारला काट मारायचे आहे किंवा खोडून टाकायचं आहे, की आपल्याला समजेल की आपण याचं पोस्टिंग केलेलं आहे. आता बँक बॅलन्स राहिलेला आहे क्लोजिंगचा. क्लोजिंग बँक बॅलन्स कुठे जाईल, तर क्लोजिंग बँक बॅलन्स आपला क्लोजिंग ॲसेट्सला जाईल, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. बघा, मग क्लोजिंग बॅलन्स शीट काढा. क्लोजिंग बॅलन्स शीट सर इथं आहे. मग यामध्ये 20,000 रुपये आहेत. 20,000 रुपये आपण क्लोजिंग बॅलन्स शीटला लिहिलेले आहेत. ओके, त्यामुळे काही टेन्शन राहणार नाही. ओके, तर सर्व ट्रान्सफर केलं. आता फक्त एक आयटम राहिलेला आहे ट्रान्सफर करण्याचा, तो म्हणजे ड्रॉइंग्ज. ओके, ड्रॉइंग्ज आणि ॲडजस्टमेंट राहिलेले आहेत. आता ड्रॉइंग्ज मी काय म्हटलं, तर सगळ्यात शेवटी आपण ड्रॉइंग्ज काय करणार आहे, तर डिडक्ट करणार आहे कॅपिटलमधून, ज्यावेळेस कॅपिटल फाइंड आउट करू त्यावेळेस. मग आता ॲडजस्टमेंटची इफेक्ट देऊयात. बघा,
डेटर्स आहेत किंवा जे डेटर्स आहेत त्यांना आपण डिस्काउंट अलाउड केलेला आहे 9,000 रुपयांचा. मग 9,000 रुपयांचा डिस्काउंट देणं म्हणजे त्या आपल्या बिझनेसचा काय राहणार आहे, लॉस राहणार आहे. मग जो लॉस आहे तो लॉस आपल्याला काय करावं लागेल, प्रॉफिट अँड लॉसला दाखवावा लागेल, तरच आपली फायनान्शियल पोझिशन काय आहे ते आपल्याला समजणार आहे. मग लॉस आहे, लॉस जातो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं आहे का, तर यस सर लिहिलेलं आहे. हो का, 9,000 रुपये आपण काय केलेले आहेत इथं लिहिलेले आहेत किंवा घेतलेले आहेत. ओके, त्याचबरोबर डिस्काउंट रिसिव्ड आहे, किती रुपये आहे तर 19,000 रुपये. डिस्काउंट मिळाला म्हणजे आपल्याला काय आहे, तो आपला गेन आहे, फायदा आहे. फायदा कुठे जातो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातो. मग क्रेडिटला आपण काय केलेला आहे इथं हा फायदा लिहिलेला आहे. बघा किती लिहिलेला आहे, 19,000. 19,000 फायदा लिहित असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक 2 ओळी जागा सोडणं इम्पॉर्टंट आहे. का सोडाव्यास 2 ओळी जागा, तर जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो एक ब्रॉट डाऊन होतो आणि जो ग्रॉस लॉस कॅरी डाऊन आहे तो डेबिट साईडला ब्रॉट डाऊन केला जातो. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक ओळ जागा ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सोडावी लागते. डेबिट साईडला सुद्धा एक ओळ आणि क्रेडिट साईडला सुद्धा एक ओळ. जर लॉस असेल तर लॉस ट्रान्सफर करावा लागेल डेबिट साईडला आणि जर प्रॉफिट असेल तर क्रेडिट साईडला. ओके, मग आता आपण सर्व ट्रान्सफर केलेलं आहे. मला वाटतं आता फक्त राहिलं काय तर क्रेडिट सेल्स राहिलेले. क्रेडिट सेल्स आपण कशात ॲड करणार आहे तर कॅश सेल्समध्ये ॲड करणार आहे. चला मग ॲड करूया. चला या, कारण क्रेडिट सेल्स आपण लिहिलेली आहे 4,90,000, त्यामध्ये ॲड केले 2,59,000 रुपये. क्रेडिट सेल्स टोटल सेल्स झाली आपली 7,49,000. ओके, आता सेल्स रिटर्न नाही, सेल्स रिटर्न असते तर आपण काय केले असते 7,49,000 इनरला घेतले असते आणि त्यातूनच क्रेडिट आपली रिटर्न सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड मायनस केले असते. लक्षात आलं, आणि जी काय रक्कम येईल ती आउटरला लिहिली असती बाय सेल्स म्हणून. क्रेडिट परचेस आहे का, आहे सर, परचेसेस दिलेले आहेत. तर परचेसेस आपण सगळ्यात आधीच ट्रान्सफर केलेले आहे सिक्वेन्स प्रमाणे 5,31,000 रुपये. ओके, 5,31,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. सर्व झालेलं आहे. मग पहिल्यांदा वर्किंग नोट कंप्लीट करूया. बघा वर्किंग नोटमध्ये आपण बॅलन्स सगळे ट्रान्सफर केले होते 25,000. परत ॲसेट्स ट्रान्सफर केले होते ओपनिंग. ओके, तर ॲसेट साईडची टोटल ही जास्त आलेली आहे. किती आहे तर 2,74,000 रुपये आलेले आहे. किती आहे 2,74,000, 2,74,000. हीच टोटल आपण कुठे घेणार आहे तर हीच टोटल आपली जाईल ती लायबिलिटी साईडला जाईल. बघा घेतलेले आहे का, येस सर घेतलेले आहे 2,74,000 रुपये आपण लायबिलिटी साईडला सुद्धा घेतलेले आहे. आणि डिफरन्स आपला किती आला तर 2,74,000मधून 25,000 मायनस केले असता आपल्याला डिफरन्स मिळाला 2,49,000 आणि त्या डिफरन्सला आपण नाव दिलेलं आहे कॅपिटल किंवा ओपनिंग कॅपिटल बॅलन्सिंग फिगर. आता ही ओपनिंग कॅपिटल कुठे जाईल तर ओपनिंग कॅपिटल ट्रान्सफर होईल क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ओके, कुठे जाईल क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहे. ओके, मग बघा चला मग करून टाकूया. परंतु लिहिताना क्लोजिंग बॅलन्स शीटला हे कॅपिटल कोणत्या ठिकाणी जाईल तर इनर कॉलमला लिहिणार आहे. का लिहिणार आहे तर नेट प्रॉफिट नेट लॉस काय करावं लागतो, ॲडलेस करावा लागतो. चला मग क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये मी आलो, पहिल्यांदा कॅपिटल लिहिलं, कॅपिटलला इनर कॉलमला लिहिलं किती 2,49,000. ओके, हे कुठून मिळालं तर ओपनिंग बॅलन्स शीटमधून मिळालं. त्यानंतर बघा जो आयटम आपला राहिला होता त्याला आपण स्टार केलं होतं, कोणता तर ड्रॉइंग राहिलं होतं. चला आता याचं स्टार मी काढून टाकतो. ओके, किती रुपये आहे 62,000 रुपये आहे. चला याचं पोस्टिंग करा किंवा हे डिडक्ट करा कॅपिटलमधून. कशातून लेस होईल तर तेवढ्या रकमेनं कॅपिटल कमी होणार आहे, लायबिलिटी कमी होणार आहे बिझनेसची. चला 62,000 रुपये मी लेस केले. आता माझ्याकडे टोटल किती आले
तर कॅपिटल त्या राजचं राहिलेलं आहे 1,87,000 रुपये कॅपिटल राहिलेलं आहे. ओके, 1,87,000 कॅपिटल राहिलेलं आहे. आता आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करणार आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहे. तर क्रेडिट साईड ही जास्त आहे बघा, किती आहे 8,22,000 रुपयांनी आहे टोटल क्रेडिटची. ओके, तीच टोटल मी कुठे घेतली, डेबिटला घेतलेली आहे. ओके, डेबिटला घेतली. फरक जो आलेला आहे तो आहे 1,47,000. किती आलेला आहे फरक, 1,47,000. किती आहे, 1,47,000 रुपये हा फरक आलेला आहे. यालाच मी परत नाव देतो बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग काय नाव देतो, बॅलन्सिंग फिगर असं नाव, फिगर असं नाव देतो. ओके, बॅलन्सिंग फिगर. आता हे कॅरीड डाऊन आहे, ती प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला काय होईल, ब्रॉड डाऊन होईल. बघा इथं झालेली आहे का 1,47,000 रुपये. यस सर झालेली आहे. ब्रॉड डाऊन झालेली आहे, यस सर झालेली आहे. जर ग्रॉस लॉस असता तर तो क्रेडिटला आला असता आणि क्रेडिटचा ग्रॉस लॉस डेबिटला काय झाला असता, ब्रॉड डाऊन झाला असता. लक्षात घ्या हे की जर ग्रॉस लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तो ब्रॉड डाऊन होईल. ग्रॉस प्रॉफिट असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येईल आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन होईल. ओके, त्यानंतर आयटम सर्व ट्रान्सफर केलेले आहेत. आता टोटल करूया. तर क्रेडिट साईडची जी टोटल आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, ती जास्त आहे, 1,66,000 आहे. ओके, 1,66,000 आहे. ओके, 1,66,000. तीच क्रेडिटची टोटल मी डेबिटला घेतली. ओके, क्रेडिटची टोटल मी कुठे घेतली, डेबिटला घेतली. आणि जो डिफरन्स आला, किती आला डिफरन्स, 89,000 रुपये हा काय आलेला आहे, डिफरन्स आलेला आहे. तो डिफरन्स किती आहे, 89,000. त्या डिफरन्सला नाव काय दिलं मी, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल, टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल इंटू ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर. म्हणजे बॅलन्सिंग फिगर आपल्याला इथं मिळाली. किती आहे नेट प्रॉफिट, तर त्या राजच्या बिझनेसचा प्रॉफिट, नेट प्रॉफिट आहे 89,000. प्रॉफिट आहे म्हणून तो कॅपिटलमध्ये काय होईल, ॲड होईल. बघा नेट प्रॉफिट आहे म्हणून कॅपिटलमध्ये झाला ॲड. किती रुपये आहे, 89,000 रुपये आहे का, येस सर. आता 89,000 कशात होतील, 1,87,000 मध्ये ॲड होतील आणि टोटल कॅपिटल जे होईल त्या राजचं ते राहील 2,76,000. ओके, आता सर्व ट्रान्सफर केलं. आता इथं लक्षात घ्या, जर नेट लॉस असेल तर काय होईल, मायनस होईल, डिडक्ट होईल कॅपिटलमधून. आणि नेट प्रॉफिट असेल तर ॲड होईल. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर काय होईल, ॲड होईल आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल, जो पहिला प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. ओके, आता आपण सर्व आयटम ट्रान्सफर केले. आता क्लोजिंग बॅलन्स शीट आपली टॅली झाली की आपण समजायचं आपलं सोल्युशन जे आहे ते करेक्ट आहे. ओके, मग मी लायबिलिटी साईडची टोटल केलेली आहे. लायबिलिटी साईडची टोटल येते 3,03,000 रुपये. ॲसेट साईडची सुद्धा बेरीज करा, 1,55,000 प्लस 55 प्लस 73 प्लस 20,000, त्याची सुद्धा बेरीज 3,03,000 येते. याचा अर्थ आपली क्लोजिंग बॅलन्स शीट काय होत आहे, 3,03,000 टॅली होत आहे. म्हणजेच 3,03,000 टॅली झाली. याचा अर्थ आपलं सोल्युशन हे काय आहे, बरोबर आहे. ओके, तर हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मला पुन्हा मराठीतून हे काय करावं लागलेलं आहे, रिवाईज करावं लागलेलं आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण घेणार आहे तो ओव्हरऑल आणि शेवटचा प्रॉब्लेम आपला राहील की त्यामध्ये आपण काय करणार आहे, तर प्रिपेअर ऑल वर्किंग नोट्स मीन्स टू ओपन ऑल अकाउंट्स, डेटर्स अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट्स, bills receivable, bills payable, opening statement of affairs, cash account, and then we prepare a final accounts, that is trading account, profit and loss account, and closing balance sheet. Okay, thank you very much. इथं आपण थांबूया.